तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एंटरटेनमेंट व्ह्यू पॉईंट या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉसचा विजेता कोण होऊ शकतो. तर चला बघूया. पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण असेच बिग बॉसचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि मराठीबरोबर मी हिंदीचेही अपडेट्स तुमच्यासाठी आणणार आहे. तर मित्रांनो, वोटिंग ट्रेंड्सनुसार सर्वात कमी वोट आहेत जान्हवी किल्लेकरला. हो मित्रांनो, जान्हवी किल्लेकरला खूपच वोट आहेत आणि प्रेक्षक तिला खूपच कमी वोट देत आहेत. त्यामुळे जान्हवी किल्लेकर आहे नंबर 6वरती. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे नंबर 5वरती आहे निकी तांबोली. तर मित्रांनो, असं नाही आहे की निकी तांबोलीला वोट पडत नाहीत. निकी तांबोलीला खूप चांगले वोट पडत आहेत, पण ते टॉप 4च्या कंपेअर कमी आहेत. म्हणजेच हिंदी प्रेक्षक निकी तांबोलीला खूप जास्त वोट करत आहेत. आणि मित्रांनो, नंबर 4वरती आहे कोल्हापूरचा रांगडागडी धनंजय पवार. तर कोल्हापूरला लक्ष द्यावं लागेल आणि धनंजय पवारला वोट करावं लागेल, कारण की आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंतच वोटिंग सुरू असणार आहे. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे नंबर 3वर आलेला आहे अभिजित सावंत. हो मित्रांनो, मागील वोटिंग ट्रेंडमध्ये अभिजित सावंत नंबर 2वर होता, पण अंकिताने आता स्पीड पकडलेली आहे आणि तिच्या सबस्क्रायबर्सनी, तिच्या फॅन्सनी तिला खूप जास्त वोट केलेले आहेत आणि अंकिता गेलेली आहे नंबर 2वरती. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे नंबर 1वरती राज्य करतो आहे सूरज चव्हाण आणि महाराष्ट्र भरून त्याला खूप प्रेम भेटत आहे आणि त्याला खूप वोट्स पडत आहे. आणि मित्रांनो, एकंदरीतच असं वाटतं आहे की सूरज चव्हाण हे सीझन जिंकायचे जवळजवळ 90% चान्सेस आहेत वोटिंगनुसार. आणि असं नाही आहे की सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात गेम खेळलेला नाही आहे. सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरातही गेम खेळलेला आहे. आता काही लोक म्हणतील सिंपत्ती काय विषय नाही असा. सूरज चव्हाणने गेमही खेळलेला आहे आणि प्रेक्षक त्याला भरभरून वोटही देत आहे. त्यामुळे सूरज चव्हाणचे ह्या सीझनचा विनर होण्याची शक्यता खूप हाय आहे. आणि रनरअप अंकिता किंवा अभिजित या दोघांमधील एक होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्ही कोणाला वोट केला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वोटिंग ट्रेंड्सच्या नुसार तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का, आणि सूरज विनर होऊ शकतो का, हेही आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.